करू गजा वदन चरण नम नम वदन चरण नमन वदन चरण नमन करू गज वदन चरण नमन करू गज वदन चरण नमन करू गज वदन चरण नमन नमन विघ्न नाशक मूषक वाहन विघ्न नाशक मूषक वाहन विघ्न नाशक मूषक वाहन करी असुर हनन हनन वदन चरण नमन करू गज वदन चरण नमन करू गज वदन चरण नमन। गजानन महाराज दास चरणी लीन होत आहे। इच्छा पूर्ण होईल मंगल अशा तऱ्हेचं आशीर्वचन आहे। वत्सा सूत्रधारा, मी माझ्या मातापित्या समेत कैलासपर्वती तांडव नृत्य करत असता तुझी दीनवाणी हाक ऐकली आणि या रंगभूमीवर प्रकट झालोय। सांग, एकाएकी स्तवन करण्याचं कारण कोणतं? गजानन महाराज, आम्ही नाटकाला सुरुवात करीत आहोत आणि आमच्या नाटकात विघ्नांसमोर तर ती निसून हवीत असाही तुझा आम्हाला आशीर्वाद पाहिजे। वत्सा सूत्रधारा, तुझ्या नाटकाडणारी सारी विघ्ने माझ्या हातच्या परशांकुच्या साह्याने येणाऱ्या विघ्नांचा समूळ नाश करीन असाही आशीर्वाद आहे। अजय माले वदती कैसी अजय माले अजय माले अजय माले वदती कैसी चिंता मदभारी चिंता मदभारी यास्तव वरदेवनी यामदला यास्तव वरदे यास्तव वरदेवनी यामदला सांभाळी आमाबाजी। वत्सा सूत्रधारा, चिंता करू नकोस। तुझ्या नाटकात असणारी मतिमंद बालके सुज्ञ होऊन देवगुरु बृहस्पतीप्रमाणे भाषण करतील, गण गंधर्वप्रमाणे गायन करतील आणि अप्सराप्रमाणे नृत्य करतील असाही आशीर्वाद आहे। गजानन महाराज शरण आहे। सदैव कल्याण होईल असा आशीर्वाद। शिवसुता वदा वे दिन रजनी शिवसुता वदा वे दिन रजनी पद कमलिनी दातार देवी पद कमलिनी पद कमलिनी पद कमलिनी दासाचे भावे दिन रजनी भजावे दिन रजनी शिवसुता भजा वे दिन रजनी शिवसुता भजावे दिन रजनी। यावरे कन्हैया नीत या समझ आए यावरे कन्हैया नीत या यावरे कन्हैया नीत जा रे यावरे कन्हैया यावरे कन्हैया नीत जा रे यावरे कन्हैया जा समझ आए यावरे कन्हैया जा समझ आए यावरे कन्हैया जा। ओ जाल कहूँ तुम्हारी चतुराई जान कहूँ तुम्हारी चतुराई जान कहूँ तुम्हारी तुम्हारी के संग आँख लगाइए तुम्हारी के संग तुम्हारी के संग आँख लगाइए यावरे कन्हैया जा समझ आए यावरे कन्हैया जा समझ आए यावरे कन्हैया जा।
वर्णीय शोभा आणि प्रशांत वातावरण नेत्राच्या शुद्ध आणि पवित्र राज दरबारी पाहिलं असेल मनाला खरोखर आनंद होतोय. गजानन तशा राज लक्ष्मीचं वैभव आमच्या तिरणी लोटांगण घेतय. चारी सुख हात जोडून आमच्या समोर उभे आहेत. याला कारण मातृ पितृदैवत ज्यांना आपल्या जीवनात पूज्य मानिलं, मात्या पित्याचा मंगलमय आशीर्वाद घेऊन यशोकरीचा मार्ग उज्ज्वल करण्याकरिता म्हणून मी माझ्या जीवनात तत्पर झालो. आठवण झाली ज्या ब्रह्मकुलात माझा जन्म झाला त्याच मातृदेवतेची इच्छा बाळ सुरेश अरे आपली ख्यातिकीर्ती जगविख्यात झाली पाहिजे. म्हणूनच काशी क्षेत्राच्या पुण्यभूमी क्षत्रज्ञाची सांगता केली. सोमयागासारखा महान पवित्र याग मी परिपूर्ण केला. त्याच वेळी ब्रह्मा विष्णू आणि महेश रजत तम आणि सत्व या तीन देवता आमच्यावर प्रसन्न झाल्या आणि या अमरावतीच्या राजसिंहासनावर आम्हाला विराजमान केलं. त्या दिवसापासून न्यायाचा न्यायदंड आमच्या हाती धरून या सारा देवतांना मी न्याय देतोय. पण भगवान हे देवतांचं साम्राज्य, हे देवतांचं वैभव स्वतंत्र आणि स्वतंत्र असावं एवढीच प्रार्थना हा देवतांचा अधिपती अमरेश करतोय. दे शुभ आणि मंगलाचा आशीर्वाद, शुभ आणि मंगलाचा आशीर्वाद. देवता स्वतंत्रता, देवता स्वतंत्रता मधु मधुरा लाभली, मधु मधुरा लाभली. देवता स्वतंत्रता, देवता स्वतंत्रता, देवता स्वतंत्रता. सकल विश्व मोहिनी, सकल विश्व मोहिनी वितारी दिव्या नंदा, वितारी दिव्या नंदा. गौरवुनी अतिसुरथा, गौरवुनी, गौरवुनी, गौरवुनी अतिसुरसा वीरता. देवता स्वतंत्रता, देवता स्वतंत्रता, देवता स्व. हे भगवान या राजसिंहासनावर आम्ही विराजमान झालो. अनेक क्षणभर का असेना मनाच्या मनोरंजनासाठी म्हणून आज आमच्या मनात इच्छा निर्माण झाली. मग एका क्षणार्धाच्या निमिषार्धात कोण ग मंजुगोसे जशी अशी तसे न्यायी दरबारी प्रवेश कर. अरे राही तरी कुठं अगे मंजू गोसे. रुमझुम रुमझुम नृपणांचा आवाज. वा 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 छान. दरबारी आले खरे देवतांची हाक, म्हणूनच देवेंद्र महाराजांना नमस्कार करायला हवा. कोण मंजू गोसे? प्रणाम. सदैव कल्याण होईल, मंगलमय आशीर्वाद. महाराज पण आमचा संदेश मिळता क्षणी एका क्षणार्धाच्या निमिषार्धात राजप्रसादात प्रवेश केलायस तरी सुद्धा आज माझ्या मनात इच्छा निर्माण झाली. इच्छा आपल्या नृत्य गायनानं मन तृप्त करावं. वेळ नकोय, नृत्याला सुरुवात कर. तुमची इच्छा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य. आशीर्वाद असावा. लाज नको ग, अरे वा. लाज नको, लाज नको ग, लाज नको. उगाच बुरका मारू नको ग, मारू नको. उगाच बुरका, उगाच बुरका, उगाच बुरका मारू नको ग, मारू नको. लाज नको ग, लाज नको, लाज नको ग, लाज नको. तुझ्यासाठी इथवर आलो, तुझ्यासाठी, तुझ्यासाठी इथवर आलो, इथवर आलो. तुला पाहुणी, तुला पाहुणी भान हरपलो, तुला पाहुणी भान हरपलो. लाज नको ग, लाज नको, लाज नको ग,
असेना जे दृश्य आम्ही पाहिलं तेणे करून आमच्या मनाचं समाधान झालं. पण होय, आम्ही आलो का आणि कशासाठी हे क्षणभर आम्ही विसरून गेलो. देवेंद्र महाराज, कोण? मी आपल्या चरणी नतमस्तक होतोय. अखंड विजयी भाऊ, मंगलमय आशीर्वाद. माझं नाव हा? अयोध्येचा मी राजकर्ता. अयोध्येचा राजकर्ता? सूर्य सूद अशी माझ्या द्याला स्वज्ञ. हे राजन, म्हणे आमच्या प्रमाणे तुम्ही राजकर्ते आहात, यावं म्हटलं आमच्या मांडीला मांडी लावून विराजमान व्हावं. थांबा. का? थांबा म्हणतोय. या देव दरबारात मी माझी जागा ओळखतोय. का? हो देवेंद्र महाराज, तुम्हा देवताच्या कृपेनं सुविचाराचे धडे आम्ही गिरवलेले आहे. माणसानं कसं वागावं, बोलल्यानंतर कुणी म्हणता नाही झोट आणि बसल्यानंतर कुणी म्हणता नाही ओट, अशा तऱ्हेनं वागलं पाहिजे. या भरल्या दरबारात माझी मानाची जागा कुठं आहे तर तुमच्यासारख्या श्रेष्ठांच्या म्हणे पवित्र चरण कमली चरणाजवळ. हे राजेश्वर, धन्य धन्य आहात तुम्ही. पण मला एक सांगा, या अमरावतीच्या न्यायी दरबारी आपण प्रवेश केलात, स्वस्थळाचा त्यांना त्याग केलाय, अर्थात याला काहीतरी कारण असलं पाहिजे. कारणाशिवाय कोणती क्रिया घडत नसते. खरंय? हे तुम्हाला ज्ञात आहे. देवेंद्र महाराज, आज या स्वर्गात सदैव माझं येणं झालेलं आहे. ही माझी पुण्याई नव्हे, ही तुम्हा देवताची पुण्याई माझ्या पाठीशी होती. कारण मरत मानव मेल्यानंतर स्वर्गात येतो. खरंय? होय ना. पण मी सदैव आलो याला कारण तुम्हा देवताची कृपा. होय, आणि अशीच तुमची कृपा माझ्या पाठीशी राहावी म्हणूनच एक आग्रहाचं निमंत्रण घेऊन आलो आहे. म्हणजे निमंत्रण देण्याकरिता इथं आलात? निमंत्रण. हे राजेश्वर, असं कोणतं निमंत्रण द्यायचंय म्हणून त्या अमरावतीच्या न्यायी दरबारी आपण प्रवेश केला? माझ्या अयोध्येतील प्रजाजनांना सुख समाधान शांती लाभावे याच्यासाठी मी गणेश याग करतोय. धन्य धन्य गणेश याग. आणि उद्याचा जो दिवस आहे तो सांगाता करण्याचा दिवस आहे. उदय या गणेश यागाची सांगाता केली जाणार आहे. म्हणूनच माझे गुरुदेव वशिष्ठ महामुनी यांनी मला सांगितलं की राजा, या यागाची सांगाता करते वेळी अग्रपूजेचा मान अन्य कुणाला न देता 33 कोटी देवताचे अधिपती अमरेश यांना दे. धन्य धन्य राजा. म्हणजे गुरुदेवांच्या शब्दाला मान्यता देऊन अमरावतीच्या न्यायी दरबारात प्रवेश केले. गणेश यागाची सांगता म्हणजे उद्याचा शुभारंभ आणि अग्रपूजेचा मान सन्मान आम्हाला द्यायचंय. देवेंद्र महाराज, चिंता करू नका. तुमच्या इच्छेप्रित्यर्थ हा देवतांचा अधिपती अमरेश उद्या आपल्या न्यायी दरबारी प्रवेश करेल. या विनंतीला तुम्ही मान देता म्हणजे उदय आम्ही दिलेला मान स्वीकारण्यासाठी तुम्ही न विसरता येणार. खरंय? झालं माझ्या मनात. झालं ना? मग चला आपल्या कर्तव्यासाठी म्हणून शुभावस्थाई बनता पाहिलं याला म्हणतात पृथ्वी तलावर राज करते. मग कोणी लीनता त्यांच्या अंगी वास्तव्य झाले गेले. अरे आपण गेला नाही, पुन्हा माग फिरलो. याला कारण एकच. म्हणजे मनात संशय निर्माण झाला. संशय नव्हे, इच्छा. इच्छा? हो, इच्छा. अशी कोणती? देवेंद्र महाराज, प्रत्येक माणसाच्या अंतकणात वावणारा आत्मा हाच परमेश्वर असतो. आणि जाता जाता त्या आत्मारूपी परमेश्वरानं माझ्या अंतकणात इच्छा निर्माण केली. राजेश्वर, आणि ती इच्छा तुमच्याकडून पूर्ण ऐकूया. अशी कोणती इच्छा आपल्याला निर्माण झाली? एक माझं मागणं तुम्ही पूर्ण केलं. माझं दुसरं मागणं आहे. दुसरं मागणं? हो. आल्या आल्या जे मी दृश्य पाहिलं, तुमच्या मनाची करमणूक व्हावी याच्यासाठी रंबा नृत्य गायन करत होती. काही वेळ का असेना हे नृत्य मी पाहिलं आणि तेने करून माझ्या मनात इच्छा निर्माण झालेली आहे की हे नृत्य माझ्या प्रजाजनांनी उदयिक पाहावं. शिवाय आमचे जे आप्त सख्य पाहुणे येणार आहे त्यांच्या मनाची करमणूक. हे राजा सूर्यसूत, इच्छा चांगली आहे, मी नाही म्हणत नाही. अरे परमेश्वरानं इच्छा निर्माण केली, आपल्या मुखाडे शब्द बाहेर पडले. पण देवतांची ठेव आहे. सत्यम शिवम सुंदरम ब्रह्मा विष्णू आणि महेश या 3 देवतांना जबाबदारी माझ्या माते दिली. अर्थात ही रंबा आपल्याला देता येणार नाही. देवेंद्र महाराज, मी नियम बाह्य वागणार नाही. मला माहित आहे रंबा म्हणजे देवताची ठेव आहे, पण देवताची ठेव म्हणजे विश्वाची ठेव आहे. होय की नाही? मग माझी इच्छा नाही का पूर्ण होणार? राजन, एकच लक्षात ठेव, जशी तुला इच्छा निर्माण झाली जरूर इच्छेची पूर्तता झाली असती. पण आज काही शर्माचा दरबार नव्हे,
देवताची ठेव म्हणे विश्वाची ठेव आहे हे तू म्हणतोयस, पण माझ्या मते जबाबदारी असल्या कारणानं जबाबदारी सारखा मूर्खपणा नाही, अर्थात ती देता येणारी नव्हे. जबाबदारी मी जाणतोय, कारण आमच्या माती सुद्धा जबाबदारी आहे. अयोध्या ही पुण्यभूमी, या पुण्यभूमीचा राजकथा राजा सूर्यसूत मला म्हणतात, तेव्हा तुमच्या कर्तव्याच्या आड येणार नाही म्हणून मी विनवणी करतोय, विनंती आणि आत्मविश्वासाने सांगतोय, हे तुमचं रत्न जसं मी नेतोय तसं सुखरूप पुन्हा स्वर्गात पोहोचतं. हे राजेश्वर, माझ्यावर जरा विश्वास थांबा. नाही, विश्वास परिपूर्ण आहे, पण आपल्याला जर हवी असेल, शर्माचा दरबार 6 महिने भरला तो, शर्माच्या दरबार या आणि सांगता समारंभाचा दिवस त्यानंतर आपण ठरवा. जरूर आपल्याला रंभा देवेंद्र महाराज, हिचं नृत्य व्हावं ते उदयी अशी माझी इच्छा आहे. उदयी हे होणार नव्हे, हे मला मान्य नव्हे. चला आपण आलात त्या मार्गाने जाऊ शकता. काय ते ऐका, मी हट्टनिग्रही राज करतोय, कारण साम दाम दंड भेद हे न्यायनीतीचे धडे मी गिरवलेले आहे. राजे देवेंद्र महाराज, सामुपचारानं जर का तुम्ही सांगून ऐकत नसाल, तर आमची विनंती जर का तुम्ही पायाखाली तुळवत असाल, तर शेवटी तुमच्या हट्टाला आम्हाला हट्टानं उत्तर द्यावं लागेल. जाणे राजेश्वर, आणि हट्टनिग्रही बनलास, देवताची संघर्ष करावा आणि मनी असणारी महत्वाचा पूर्ण करण्याकरिता म्हणून या रंभेला घेऊन जावं, पण ही जिद्दाचा परिपूर्ण होणार नव्हे. देवताच्या ठेवीकरिता म्हणून वाचेचा प्रयत्न करी सोडणार नव्हे. तुमच्या हट्टाला हट्टानं उत्तर देण्याची हिंमत माझ्यात आहे, कारण जशास तसा ठोसास ठोसा हाच न्याय खासा. केवळ मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी, लाख प्रजाजनाच्या मनाचं समाधान व्हावं याच्यासाठी या देव दरबारात तुमचा प्रतिस्पर्धी. मग चला तुमच्या बलाबलाची तुलना. अरे राजेश्वर, पराक्रमानं राजा सूर्यसूत म्हणे प्रतिस्पर्धी म्हणून माझ्या समोर उभा राहिलास. धन्यवाद. युद्धाचा देवताचा अधिपत्य अमरेशानं दिलं, पण हे मी का केलं माहित आहे? कशासाठी? राजा, तुझी मला परीक्षा घ्यायची होती. परीक्षा? याला कारण आहे, अरे मी प्रसन्न आहे तुझ्यावर, प्रसन्न आहे. तुम्ही आमच्या पराक्रमावर संतुष्ट आहात. देवेंद्र महाराज, मला ऐकून माहित होतं, देव म्हणे कसोटीचे कडे भक्ताला कसोटीच्या कड्यावर उभा करतात, आणि भक्त जर का कसोटीला उतरला असेल तर भक्ताची इच्छा पूर्ण करतात. राजा सूर्यसूत, घेतला ती माझी कसोटी. हे मी का केलं माहित आहे? मग त्या कसोटीला मी स्वर्गीय साम्राज्यातून आपण जात असताना घनराळ अरण्यातून जाणार. न जाणू मग काय व्याघ्र स्यादी प्राणी वास्तव्य करतायत, कित्येक असुर वास्तव्य करतायत. या रंभेचं संरक्षण आपण कसं करणार ही पराक्रमाची आजमावणी केली, आणि प्रसन्न वदनानं ही रंभा तुमच्या स्वाधीन करतोय. का मंजू गोषे? म्हणजे तुमची आज्ञा आहे, मग तुमची आज्ञा मान्य आहे मला. अनंत ऋणी आहे राजन, पण विसरू नका, येणार आहे उदय अग्रपूजेचा मोठाचा शुभारंभी. चल या. राजा सूर्यसूत म्हणे अयोध्येच्या पुण्यभूमीत गणेश यागाची सांगता समारंभ. मग वेळ नकोय, एका क्षणाला निमिषार्धात येतोय हा देवताचा अधिपती अमरेश येतोय. शिवशंभू महादेवा, हा यमधर्म तुझ्या चरणी नतमस्तक होतो आहे. विश्वस्वरूपात वावरणारी नियती आणि धर्म हे एक सत्य आहे, आणि यालाच अनुसरून हे विश्व चाललेलं आहे.
विश्वाच्या वेळी आसुरी शक्ती निर्माण झाली, अलकलोल शोध मारला गेला, आसुरी शक्तीनं थैमान घातलं गेलं आणि त्याच वेळी अशांततेचं निर्मूलन करण्यासाठी साक्षात धर्म पुढे गेला. ती आसुरी शक्ती कोण असेल? लवणासूर नामक दैत्य. त्या लवणासुराचा घात धर्माने केला. साऱ्या देवता प्रसन्न झाल्या आणि त्याच वेळी त्रय देवतांनी माझ्या हाती दक्षिणेचं राज्य म्हणजे संयमनी नगरी, संयमनीचे सारे अधिकार बहाल केले गेले. आणि आज मला तर एवढा आनंद वाटतो आहे की मी होतो म्हणून सारे देव तरले. पण हा काय प्रकार? नित्यवाचे प्रभु नाम गाऊ, नित्यवाचे प्रभु नाम गाऊ, देवचरणी सदा लीन राहू हो, देवचरणी सदा लीन राहू हो, देवचरणी सदा लीन राहू हो, नित्यवाचे प्रभु नाम गाऊ, नित्यवाचे प्रभु नाम गाऊ, देवचरणी सदा लीन राहू हो, देवचरणी सदा लीन राहू हो, देवचरणी सदा लीन राहू हो. हा फेर जनन मरण हा फेर जनन मरण प्रभु चरणी सदा लीन राहू हो, प्रभु चरणी सदा. नारायण नारायण नारायण. अरे वा, परमेश्वराचं ध्यान चिंतन करीत जगाचा शाश्वत यमधर्म याच्यापर्यंत माझे पाय लागले. पण प्रथमतः आपण आल्याची जाणीव देणं हेच योग्य होय. नारायण नारायण नामाची ललकारी आज संयमनीच्या दरबारापर्यंत. नारायण कोण देवऋषी? वा, यायचं असेल तर या, बसायचं असेल तर बसा, जायचं असेल तर जाऊ शकता. वारे यमधर्मा, तुझ्या अंतर्यामी मला अहंकाराचं वादळ दिसू लागलं. ठीक, पण काही क्षण याच्या समवेत मला बोलायचंच आहे. धर्मराज, कसं काय चाललेलं आहे? सारा काही ठीक चाललंय. जे चाललंय ते अधर्मामुळे चाललंय असं आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणजे असं तू केलंच तरी केलं का आपल्याला ज्ञात नाही. आसुरी शक्ती थैमान घालू लागली. त्याच वेळी सारे देव सैरा वैरा पळू लागले. धर्माने आपल्या हाती गदा घेतली. लवणासुराचा घात केला तो मी केला. आसुरी शक्तीचं निर्मूलन मी केलं म्हणून हे सारे देव दिसत आहेत. अर्थात मी मोठं. अरे तू तुझ्या मतानं म्हणतोय माझ्यामुळं लवणासुराचा घात तू केलास, पण मी तर असं म्हणतो आहे लवणासुराचा घात तू
मुळीच केला नाही. नारायण नारायण. मी स्वाभिमानाने बोलताय, मी माझ्या हाताने घात केलाय म्हणून हा त्रैलोक्य दंड देवतांनी माझ्या हाती दिला आहे. जर मी घात केला नसता तर हे पद मला दिला नसतं, एवढं लक्षात ठेवा. अरे साऱ्या देवतांचं देवतत्व तुझ्या पाठीशी होतं म्हणून तू त्याचा घात केलास. फक्त तुला देवतांनी उभा केला होता. नारायण. देवतांनी कदाचित तत्व दिला असेल. शक्ती माझी, पराक्रम माझे, अर्थात मी पराक्रम केलाय, माझ्यामुळे विजय संपादन झाला. विश्वास दिसताय ते माझ्यामुळं मान्य करावं लागेल आपल्याला. म्हणजे हे सारं करतोयस ते तू करतो आहे. ठीक. अरे आणि म्हणूनच तर त्यानं माझ्याजवळ तुला संदेश दिलेला आहे. त्यानं हा आपल्याकडे संदेश, बरोबर. आणि मला हा असा कोण महाभाग तो? अयोध्येचा राजकर्ता राजा सूर्यसूत यानं भला मोठा यज्ञ आरंभिला होता आणि त्या यज्ञाच्या सांगता समारंभासाठी अरे त्यानं 33 कोटी देवतांना निमंत्रित केलेला आहे. एवढंच नव्हे तर सर्वात श्रेष्ठ देवता तू आहेस. माझं मन मला ग्वाही देत आहे, जर का तिथपर्यंत तू गेलास तर तो राजकर्ता अग्रपूजेचा मान धर्म तुलाच देईल याबद्दल शंकाच नाही. खरंच की काय? खरंच सांगतोय मी. अयोध्येच्या पवित्र पुण्यभूमी तो रात्रिक राजकर्ता त्यानं मला निमंत्रित करणार असतो. बरोबर आहे. कारण माझी ख्याती कीर्ती तो जाणतोय म्हणून धर्माला त्याने आमंत्रित केलंय. असं असेल तर उदयी निघालो अयोध्येच्या पवित्र पुण्यभूमी यज्ञ मंडपात जाईल. अग्रपूजेचा मान मी स्वतः म्हणून घेईल. शाबास. मग विलंब का? जर का तिथपर्यंत तू जात असेल तर याच वेळी मार्गाने मार्गक्रमण कर म्हणजे मिळवलंस. देवऋषी तुमच्याकडे त्याने निमंत्रण दिलंय. संदेश तुम्ही घेऊन आलात. अर्थात राजकर्त्याचा आदर ठेवण्यासाठी यज्ञ मंडपात धर्म निघाला. याच वेळी माझा मान. नारायण नारायण. वारे यमधर्मा, शेवटी अहंकार हे सारा करतोय ते मी करतो आहे. पण तुझ्या अहंकार निर्मूलनासाठी हे मी बीजरोपण करतो आहे. या बीजाला हा अंकुर फुटलेला आहे, पण हा अंकुर केव्हा जाऊन गगनाला भिडेल हेच मला प्रत्यक्ष पाहायचं आहे. देवतांना जर का अहंकार निर्माण झाला असेल तर इतरत्र मानवाने काय करावं. पण हे सांब सदाशिवा, हे जे कलहनाट्य मी निर्माण करतो आहे या माझ्या कलहात मला यशप्राप्ती घडून दे एवढीच देवा तुझ्या समोर माझी सविनय प्रार्थना. हर 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 हरेश्वरा करुणानंदा नटेश्वरा. हर 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 हरेश्वरा करुणानंदा नटेश्वरा. हर 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 हरेश्वरा करुणानंदा नटेश्वरा. भज भज मनुजा शिव शंकरा. भज भज मनुजा. भज भज मनुजा. भज भज मनुजा शिव शंकरा. हा भवसागर रे तरण्या. कोण रे भगवंता तुझी लीला. हा भवसागर रे तरण्या. हर 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 हरेश्वरा करुणानंदा नटेश्वरा. हर 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 हरेश्वरा करुणानंदा नटेश्वरा. हर 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 हरेश्वरा करुणानंद. नारायण नारायण. या महामंडपाच्या द्वारी उभा राहून प्रत्येकाचं मी स्वागत करतोय. पण अग्रपूजेचा मान ज्यांना मी दिलेला आहे ते देवेंद्र महाराज. अरे वा. या राजन, सदैव कल्याण होईल. म्हणे सारे वेदोक्ते ब्राह्मण न्यायी दरबारी प्रवेश केलाय. म्हणे आमच्या येण्याकडे लक्ष लागले होते. अर्थात मान सन्मान आणि अग्रपूजेचा मान हे आसन आम्ही स्वीकारलंय. पण देवेंद्र महाराज, काय ते? तुम्ही आला आहात पण तत्पूर्वी एक सुखद वार्ताही मी ऐकलेली आहे. असे कोणती? तुम्हीच नव्हे
तर तुमच्या सहवासात वावरणारे इतरत्र देव म्हणजे तुम्ही इंद्र, शिवाय इंद्र, चंद्र, वायू, वरुण सर्व देवता म्हणे या माझ्या सुख सोहळ्यात सहभागी होणे येत आहे. नमस्कार, मंगल आशीर्वाद. या या सारे देव आसनस्थ झाले. अधिपती हा नमस्कार. म्हणजे आपलं आगमन मंगलमय आशीर्वाद. बसावं म्हटलं. हे मानाचं आसन आपण भूषित करावं. देवेंद्र महाराज, काय ते अग्रपूजेचा मान तुम्ही स्वीकारला. बरोबर. आजचा समारोप आहे त्या सुख सोहळ्याचा. समारोप झालेला आहे, सारे जण संतुष्ट आहे, पण आतुरतेनं प्रत्येकाचं लक्ष कुठं केंद्रित झालेलं आहे, कारण आता मनोरंजन झालं पाहिजे. मग वेळ कशाला? कोण ग मंजू गोसाळे? जसे असतील तसे प्रवेश कर. येते हे मंजू गोसे इथं प्रवेश केलाय म्हणजे राजाच्या इच्छेकरिता म्हणून आणि सारा देवताच्या मनोरंजनासाठी म्हणून तुला आम्ही पाचारण केलंय. वेळ नकोय, नृत्याला सुरुवात होऊ दे. सुरुवात पहिलं राजा आणि देव दरबारापेक्षा शोभाली आहे राज दरबारी. अपंग एवढा अपंग एवढा अपंग एवढा इदा केवडा इदा केवडा इदा केवडा हिंदू धर्मनु नृपराध झणकार म्हणे सारे तुझे प्रजाजन आनंदानं बेहोश आले. देवांगना वा वा वा. वातावरण कसं प्रफुल्लित बनलेलं आहे. वा 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 छान. वा सुंदर, अति सुंदर. अरे यमधर्म, अरे धर्म पाहिलं सारे जण तल्लीन झाले. बापरे, अकराल विकराल जहाधारी. खबरदार, कोण तो असा विघ्न संतोषी माणूस या शिवदिनी आमच्या आनंदात विष घालवणारा कोण तू नरपशु? देव असा मोर्चा गेली की काय? मला असं दिसत आहे तो माझा भक्ष आहे. काय भक्ष? तू माझा भक्ष आहे. माझ्या भुक्याच्या शांतवनाकरिता यावेळी तुला मी भक्ष करणार. खबरदार, पुढं पाऊल टाकण्याचा प्रयत्न करू नकोस. तंगड्या तोडल्या जातील म्हणे मला भक्षण करणार. अरे काय तुझी हिंमत लागून गेलेली आहे, काय तुझी ताकद लागून गेलेली आहे. शास्त्रमंत घरात माझा जन्म झालेला आहे. क्षत्रियाचं रक्त माझ्या नसा नसात आहे. अरे तुला घाबरणारा राजा सूर्यसूत नव्हे, पर्यावरण सांगतोय.
सोडितान तुझला सोडितान तुझला आता हाडून पाडून हाडून पाडून हाडून पाडून खचित वदान रडविन तुझला मी ही विभवा मी ही सोडितान तुझला आता सोडितान तुझला आता सोडितान तुझला गमत या काळकूट तू गमत या काळकूट संवारा भय संवारा भय संवारा भय सोडितान तुझला आता सोडितान तुझला आता सोडी हिम्मत आत्मसंरक्षण कर आत्मसंरक्षण कर तुझा वरदस्त माझ्या मस्तकेतास माझ्या संपूर्ण अंगाचा दास शांत करणारे सांगेन तुझा जठराग्नी एकसारखा पेट घेत होता तुला तृषाई लागली होती पण माझा हस्तस्पर्श तुझ्या मस्तकी येतात तू शांत झालेला आहे अरे माशी ओळखी कदाचित तुला नसेल देवतातील घटाक त्रैलोक्य वंद्य पुरुष नारद असे माझ्या देहाला संज्ञा एवढंच कशाला कोण या नात्यानं शाबास आपला वरदहस्त माझ्या मस्ती घेता थोडासा ज्ञान मला प्राप्त झाला आहे आपला शिष्य आपला नमस्कार आशीर्वाद पण आई नुकताच तुझा कुठं जन्म झालेला आहे माणूस कोणत्या कुलात जन्माला आला याला महत्व नाही माणूस कोणत्या जातीत जन्माला आला यालाही महत्व नाही तर माणसानं जन्माला येऊन काय मिळविलेलं आहे याला खरं महत्व आहे एकाच जन्माला येऊन जीवनाचा जर का तुला स्वार्थ करायचा असेल तर त्रैलोक्य जिंक तीन ताल स्वर्ग मृत्यू आणि पाताल स्वर्गात 33 कोटी देवता राहतात मृत्यूलोकी मानव राहतात आणि पाताल भुवनात अहंकाराने उन्मत्त झालेले दानवेश्वर राहतात मग जा जर का त्रैलोक्यावरच तुला मात करायची असेल तर त्रैलोक्य जिंक नारायण नारायण त्रैलोक्य
त्रैलोक्य जिंकण्यासाठी तू जातो आहेस, पण समज एखादी व्यक्ती तुला भेटली आणि त्या व्यक्तीने जर तुला विचारलं तुझं नाव काय, काय सांगशील? थांब, अरे माझा मी हे नामविधान नव्हे, प्रत्येकाला नाव हे ठेवलेलंच आहे. बरोबर आहे. अरे ज्यार्थी तू माझा शिष्य आहेस, अर्थात या तुझ्या देहाला साजेल आणि शोभेल असं तुझं नाव स्वतः मी ठेवणार आहे. बरोबर. मग आई तुझा जठराग्नी एक सारखा पेट घेत होता, तुझ्या अंतरातून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडत आहेत. अरे अग्नी म्हणजेच अनल. मग याच वेळी संपूर्ण जग तुला अनलासूर 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 म्हणून ओळखते. नुसताच अनलासूर नव्हे तर तुझ्या संपूर्ण देहाचं जर का अवलोकन केलं असेल तर तुझ्या अंगातून एक सारखा ज्वाला बाहेर पडल्या कारणानं तुला सारा जग अरे ज्वालासूर म्हणूनही ओळखेल. नारायण नारायण. पण ज्वालासूर अजूनही तुझ्यात मला न्यूनता दिसते आहे. समज प्रतिकार करण्यासाठी एखादी व्यक्ती जर का तुझ्या समोर उभी राहिली तर आत्मसंरक्षणाची तुझी तयारी आहे का? अरे या तुझ्या बाहूनं त्रैलोक्यात तू दाणा दाण उडवशील याबद्दल शंकाच नाही. पण तू माझा शिष्य असल्या कारणानं आत्मसंरक्षणासाठी पहा दैवी तत्वाच्या पुण्य बलावर हा तुझा गुरुदेव तुला शस्त्र देतो आहे याचा स्वीकार कर. नारायण नारायण. आणि वैराचा अभिमान करण्याकरिता हे शस्त्र तुम्ही माझा स्वाधीन करण्याकरिता तयार झाला. योग्य वेळी याचा उपयोग करा. पण थांब, त्रैलोक्यावरच जर का तुला मात करायची असेल तर ज्वालासूर तो पहा. ज्याला अहंकार झालेला आहे, अहंकार झाला, ज्याला मीपणा जडलेला आहे, तोच तो जगाचा शाश्वत यमधर्म तुझ्या भीतीनं पाठीला पाय लावून पळतो आहे. मग त्याच्या अहंकार निर्मूलनासाठी जा ज्वालासूर, त्याच्यापर्यंत चाल करून जा. नारायण नारायण. ब्रह्मपुत्र मी नारद काळीचा, ब्रह्मपुत्र मी ब्रह्मपुत्र मी ब्रह्मपुत्र मी नारद काळीचा, त्रिकाल ज्ञानी त्रैलोक्याचा, त्रिकाल ज्ञानी त्रैलोक्याचा, त्रिकाल ज्ञानी त्रैलोक्याचा, त्रिकाल ज्ञानी त्रैलोक्याचा, त्रिकाल ज्ञानी त्रैलोक्याचा. नारायण भजनात रंगलो, नारायण भजनात रंगलो, रमलो मी भजनात रंगलो, रमलो मी भजनात रंगलो, रमलो मी. नारायण